नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यादेवी नगर या ठिकाणी एक इंटिग्रेटेड फार्मिंग याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर दादांनी इथे काय केलेलं आहे की वरती तुम्ही बघू शकता की इथं आफ्रिकन जी ब्रीड आहे, आफ्रिकन बोर नावाची, त्याचं त्यांनी इथं शेळी पालन केलेलं आहे आणि खाली त्याच्या त्यांनी कोंबडी पालन केलेलं आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण दादाकडून जाणून घेऊ। तर सर्वप्रथम दादा, मिशन स्वराज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हाला जय शिवराय। तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा इंट्रोडक्शन द्या। सर नमस्कार तुम्हाला। नमस्कार। तुमच्या यूट्यूब चॅनलला पण आमच्या गोट फार्मकडून शुभेच्छा आणि सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद। तुम्ही आमच्या गोट फार्मवर व्हिजिटसाठी आलात आणि व्हिडिओ बनवण्यासाठी संभाजीनगरवरून तांबोळ या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये आलात, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो। सर माझं नाव सतीश उत्तम कराळे, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले आणि जिल्हा अहिल्यानगर। आम्ही सरस्वती बोर गोट फार्म या नावाने शेळी पालनाचा 2021 पासून व्यवसाय चालू केलेला आहे। म्हणजे शेळी पालन करायचं हा एक निर्धार आम्ही सुरुवातीला केला होता। तर त्यामध्ये आपण कुठलं ब्रीड ठेवायचं, कुठल्या ब्रीडपासून सुरुवात करायचं, त्याचं शेड कसं असावं, या सगळ्या गोष्टींचा थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आम्ही एक शेडचं स्ट्रक्चर कसं असावं, शेळी पालन करताना शेळ्यांना ते सुटेबल कसं होईल, म्हणजे शेळ्या चांगल्या कशा राहतील, त्यांना पण कसं हेल्दी त्यांचं जे त्यांचं स्ट्रक्चर वगैरे सगळ्या त्या गोष्टींचा विचार करून आम्ही स्ट्रक्चर कसं असावं याचा एक विचार केला आणि या पद्धतीचं आम्ही एक शेड बनवलं। सुरुवातीला आम्ही 2021 मध्ये 75 बाय 40 म्हणजे लांबी 75 आणि 40 फूट रुंदीचं एक स्ट्रक्चर उभं केलं आणि त्यामध्ये एक साधारण 17 बाय 15चे 10 कंपार्टमेंट केले। आता त्याच्यामध्ये कंपार्टमेंट करण्याचा उद्देश असा की आपण वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आपल्या वेगवेगळ्या शेळ्या ठेवू शकतो। म्हणजे कसं काही लहान करडे असतील तर ते आपल्याला एका कप्प्यात ठेवावं लागतात, त्याच्यानंतर काही मोठे करडे असेल तर ते काही गाभण शेळ्या असतील त्या एका कप्प्यात ठेवावं लागतात, काही खाली झालेल्या शेळ्या आहेत त्या एका कप्प्यात ठेवावं लागतात। त्यासाठी आम्ही एक स्ट्रक्चरची तशी एक विभागणी केली आणि त्या पद्धतीनं आम्ही स्ट्रक्चर उभं केलं। आणि मला असा क्वेश्चन होता तुम्हाला की आपण इंडियामध्ये बघतो की सर्वात जास्त काय, एक तर आपली गावरान शेळी किंवा उस्मानाबादी ह्या टाईपच्या शेळीचं पालन केलं जातं, पण इथं तुम्ही आफ्रिकन बोर ह्या प्रजातीची शेळीचं पालन केलेलं आहे। तर हे तुम्ही कन्सेप्ट कशी डोक्यात आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे बा, आणि हे करण्यामागं, वेगळं करण्यामागं काय उद्देश आहे तुमचा? आता शेळी पालन म्हटलं ना सर, शेळी पालन आपण कसं करावं, शेळी पालनाचे खूप प्रकार आहेत। म्हणजे आपण जे आपण ओपन ग्रेझिंगला घेऊन जातो ते पण एक शेळी पालन झालं, म्हणजे जे आपण फिरायला शेळ्या घेऊन जातो ते एक शेळी पालन झालं। एक बंदिस्त शेळी पालन एक असतं, म्हणजे पूर्ण वेळ बंदिस्त असतं, आणि एक अर्ध बंदिस्त असतं। काही ठराविक काळासाठी ठराविक वेळेस आपण बंदिस्त ठेवतो, इतर वेळेस फिरायला घेऊन जातो। आता आम्ही सुरुवातीला जेव्हा विचार केला की शेळी पालन करायचं पण कुठलं करायचं, तर त्यामध्ये आम्ही ही ब्रीड निवडली आम्ही। म्हणजे आमच्याकडे ज्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग ही वजन वाढ आहे। म्हणजे आपल्याला जर वजन वाढ चांगली भेटली तर आपल्याला त्याच्यापासून पैसे जास्त भेटतील, त्याच्यापासून आपल्याला नफा जास्त होईल आणि आपलं रुटीन चांगल्या प्रकारे चालेल। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये वजन वाढ हा एक विषय। आता आपण स्थानिक शेळ्यांचा जर विचार केला तर स्थानिक शेळ्यांना जर आपण सांभाळण्याचा विषय आपण जर तो घेतला तर म्हणजे आपल्याकडे जर समजा स्थानिक देशी शेळ्या आहेत पण त्यांची वजन वाढ आहे, त्यांच्या पिल्लांची जी वजन वाढ आहे ती साधारण 6 महिन्यामध्ये फार फार 20 किलो पर्यंत इतकी जाते। पण ह्याच जागी जर आपण जर आफ्रिकन बोर जातीच्या जर शेळ्या ठेवल्या तर त्या साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये 20 ते 25 किलो पर्यंत जातात। म्हणजे आज हे जे आफ्रिकन बोर जात ही जे भारतामध्ये डेव्हलप होऊ राहिली ही सध्या ब्रीडिंगसाठी चालू आहे। म्हणजे ज्या शेळ्या नवीन शेळी पालकांना शेळी पालन सुरू करायचं आहे, ज्यांचं ऑलरेडी शेळ्या देशी शेळ्यापासून सुरुवात केलेला आहे, त्यांना वजन वाढीसाठी जो ब्रीडर लागतो तो आफ्रिकन बोर जातीचा वापरला जातो, ज्यांनी काय होतं की त्या पिल्लांची वजन वाढ चांगली होती। या जातीचं मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की यांची वजन वाढ खूप चांगली आहे, यांची इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, त्यांना चारा आहे जो रेग्युलर शेळ्यांना लागतो तो लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तिला 100% बंदिस्त ठेवू शकतो। तर पूर्वी कसं ओपन ग्रेझिंगवर शेळी पालन होत होतं, तेव्हा जागा भरपूर होती, या सगळ्या गोष्टी होत्या। त्याच्यामुळे आता कसं झालंय की आता आपण एवढ्या जागा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, बरोबर, सगळ्या जागा अशा म्हणजे कमी कंजेस्टेड झालेल्या आहेत। त्याच्यामुळे जागेचा हा एक खूप मोठा प्रश्न आता उद्भवलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला बंदिस्त शेळी पालन हा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। तर प्रेक्षकांना तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो की इथं ज्या तुम्हाला शेळ्या दिसत्या ह्या कटिंगसाठी नाही वापरल्या जात, ह्या फक्त ब्रीडिंगसाठी वापरल्या जातात।
जेणेकरून काय होतं की ज्या ठिकाणी उस्मानाबादी किंवा आपले गावरान शेळी पालन करता, तर त्या शेळीला जर या बोकडपासून आपण क्रॉसिंग केलं तर त्याच्यामध्ये 30 ते 35% त्यांची वजन वाढ होते. तर यासाठी फक्त दादा इथे काम करता की ब्रीडर तयार करण्याचं काम इथं ते करतात जास्त करून. बरोबर. म्हणजे आम्ही काय करतो की गावठी शेळ्यांना समजा ज्यांच्याकडे गावरान शेळ्या आहेत, तर त्या शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी आपण बोरचा एक ब्रीडर देतो. त्या बोरच्या ब्रीडर कडून जर क्रॉस केले तर ती जी पिल्लं 6 महिन्यामध्ये 20 किलो होणार आहे, तर ती 4 महिन्यामध्ये 20 किलो पर्यंत वजन वाढ होईल. एवढी कॅपॅसिटी या बोरची आहे. म्हणजे आपल्याला स्थानिक शेळ्यांना, तुम्ही कुठल्याही स्थानिक शेळ्यांना आफ्रिकन बोर जातीचा ब्रीडर जर क्रॉस केला तर त्यांनी 50% बोरचं प्रोडक्शन तयार होतं. त्याची उदाहरणे माझ्याकडे आहेत. म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही स्वतः अनुभवलं आहे. आम्ही उस्मानाबादी शेळी, संगमनेरी शेळी, बीटल अशा बऱ्याच जातींवर आम्ही क्रॉस करून त्याचे प्रोडक्शन ऑलरेडी घेतलंय. पण त्याच्यामध्ये जी ग्रोथ आहे, म्हणजे जी सुरुवात अगोदरची यांच्या ब्रीडची जी ग्रोथ आणि बोरच्या बोकडापासून आलेल्या पिल्लांची ग्रोथ यामध्ये 30 ते 35% फरक आम्हाला जाणवलेला आहे. आणि ते माझ्याकडे प्रॅक्टिकली उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. इथं ज्यांनी एक उस्मानाबादी शेळी त्यांच्या ब्रीडर पासून क्रॉस केलेली आहे, तर त्याचं एक उदाहरण आपण बघूया. चला तर ते बघूया आणि त्याची संपूर्ण माहिती घेऊया. हे जे पिल्लू आहे हे उस्मानाबादी क्रॉसचं पिल्लू आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे साधारण आता 4 महिन्याचं पिल्लू आहे. त्याचं वजन जवळजवळ 26-27 किलो पर्यंत आता वजन झालेलं आहे. तर हे का शक्य झालंय की हिची या पाठीची जी आई आहे ती उस्मानाबादी शेळी आहे आणि आपण जो ब्रीडर वापरला तो आफ्रिकन बोर जातीचा बोकड त्यांना क्रॉसिंगसाठी वापरला. त्याच्यामुळे 50% गुण त्या बोर जातीचे त्याच्यामध्ये आले. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ, त्याची वजन वाढ आणि तिचं स्ट्रक्चर या तिन्ही गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. आता काय होतं, आपण शेळ्यांना कसं असतं, त्यांना आपण ओपन ग्रेझिंगवर घेऊन जायला देशी शेळ्यांना शक्य असतं. म्हणजे देशी शेळ्यांना आपण ओपन ग्रेझिंग घेऊन जाऊ शकतो. तर ही जी ब्रीड आहे ना, यांना आपल्याला बाहेर ग्रेझिंग घेऊन जाण्याची गरज नाही. म्हणजे देशी शेळ्यांना आपल्याला कंपल्सरी न्यावंच लागतं. त्याला तुम्ही 100% बंदिस्त कराल तर तुम्हाला अडचणी या. आता इथं तुम्ही जे शेळी क्रॉस केलेली, समजा ही त्याच जातीची उस्मानाबादीच्याच बोकडपासून क्रॉस केलेली असते, तर तिचं वजन आता किती असतं? आता वजन तिचं 6 नाही, आता तिचं वय आता साधारण 4 महिने. म्हणजे आता 4 महिन्यामध्ये ती हार्डली एक 15 किलो पर्यंत गेली असते. आणि आता याच्यामुळे क्रॉस केल्यामुळे किती झाली? क्रॉस केल्यामुळे जवळजवर 25 ते 26 किलो पर्यंत वजन वाढ त्या पिल्लाची आहे. म्हणजे तिची ग्रोथ खूप झालेली आहे. तर इथं बघू शकता की 4 महिन्यामध्येच ह्या आफ्रिकन बोर या प्रजातीमुळं आपण उस्मानाबादी किंवा आपलं गावरान शेळी क्रॉस केली तर आपल्याला 4 महिन्यातच इथं फरक दिसून आला की 10 किलो त्याचं एक्स्ट्रा वेट झालेलं आहे. तर हा इथं एक आपल्याला फायदा होतो. तर दादा, जेव्हा तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात केली तर तुम्ही किती शेळ्यापासून आणि किती बोकडपासून सुरुवात केली होती? आम्ही सुरुवातीला जेव्हा शेळीपालन, म्हणजे आम्ही स्ट्रक्चर ऑलरेडी पूर्ण 3000 स्क्वेअर फूटचं उभं केलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला काही गावरान शेळ्या पण घेतल्या होत्या, तर काही बीटल जातीच्या पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही काही 25 आफ्रिकन बोर जातीच्या जनरेशनच्या शेळ्या घेतल्या होत्या आणि एक ब्रीडर घेतला होता. असं आम्ही सुरुवातीला 2021 मध्ये सुरुवात केली. हे जनरेशन त्याच्यामध्ये जनरेशन मध्ये काय असतं माहितीये का, आपण जनरेशन मध्ये देशी शेळ्यांना आपण क्रॉस करून त्यांची वजन वाढवण्यासाठी जनरेशनचे जे बोकड आहे ना, त्यांना आपण त्यांचे जे ब्रीडर आहे ना ते क्रॉसिंगसाठी वापरू शकतो. तर जनरेशन काय असतं की 92 साली जे निमकरांनी आपल्या इंडियामध्ये बोरचं ब्रीड आणलं, म्हणजे त्यांची एक पैदास पुढे कंटिन्यू झाली, त्याला निमकर त्यांनी नाव दिलं. तर त्या निमकर लाईनच्या शेळ्यांना पुढे 2006-07 मध्ये आफ्रिकेमधून डायरेक्ट बोकड इम्पोर्ट करण्यात आले. तर त्या इम्पोर्ट केलेल्या बोकडापासून क्रॉस करून जी पिल्लं झाली ती जनरेशन मध्ये रूपांतर झाली. म्हणजे आफ्रिकेतला बोकड आणि देशी शेळ्या त्या निमकरांच्या शेळ्या, त्याच्या देशी शेळ्या, पण त्या निमकरांच्या बोरच्या शेळ्या. त्यांनी नाव दिलं होतं त्यांच्या त्या ब्रीडला, म्हणून त्या बोरच होत्या. तर त्यांनी एक नाव त्यांना ते निमकर लाईन म्हणून ते कंटिन्यू ठेवलं होतं. आता याच्यामध्ये काय होतं, आपण समजा त्या निमकर लाईनच्या शेळ्यांना समजा इम्पोर्ट लाईनचा ब्रीडर वापरला तर साधारण फर्स्ट जनरेशन पिल्लू आपल्याला तयार होतो. आता फर्स्ट जनरेशनला इम्पोर्ट लाईनचा दुसरा बोकड वापरला तर सेकंड जनरेशन होतं. सेकंडला फुलबर्डचा बोकड वापरला तर थर्ड जनरेशन होतं. म्हणजे जनरेशन असं वाढत जातं. जसं जसं जनरेशन एक टप्पा पुढे जातो तर तसं आपल्याला त्या पिल्लामध्ये ग्रोथ आणखी जास्त दिसायला येते. साधारण माझ्या म्हणजे एक थोडंसं ऐकण्यानुसार एक 6-7 जनरेशन नंतर ते प्युरिटी पर्यंत जातं, म्हणजे फुलबर्ड पर्यंत जातं.
आता फुल बर्ड म्हणजे काय माहितीये का, जे भारतात इम्पोर्ट केलेले जे अॅनिमल आहेत, आता ते आपल्याकडे पण आहेत इम्पोर्ट केलेले, जरा फुल बर्ड म्हणतात त्याला, ते पण आहेत. तर ते फुल बर्ड त्यांचे जे पिल्ल होतात तर ते ब्रीडर तयार होतात. आपल्याकडे जो ब्रीडर आहे म्हणजे फुल बर्ड लाईनचा ब्रीडर, फुल बर्डची फिमेल लाईन वेगळी गोष्ट, पण फुल बर्डची ब्रीडरचं वेगळं आणि पिल्ल वेगळी. फुल बर्ड म्हणजे जे आफ्रिकेमध्येच मेल आणि आफ्रिकेमधलीच फिमेल तयार झालेली, तो म्हणजे फुल बर्ड. बरोबर. तर त्या फुल बर्डची आणि जे जनरेशन आहे त्याची क्वालिटी एकदा दाखवा बरं आम्हाला. आता आपल्याकडे या ज्या फुल बर्डच्या शेळ्या आहेत ना, या फुल बर्डच्या या तुम्ही दाखवू शकता इकडं. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता जे फुलबर्ड आहे म्हणजे आफ्रिकेतलाच बोकड आणि आफ्रिकेतलीच फिमेल ज्याच्यापासून जे प्रोडक्शन झालेलं आहे ते म्हणजे फुलबर्ड. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. तर दादा यांचं साधारणतः किती वजन असेल? तर ही साधारण शेळी आमची डिलिव्हरीच्या वेळेस एक 98 किलो पर्यंत जाते. 98-100 किलो पर्यंत जाते. आता ही पण फुलबर्डची शेळी आहे, ही पण फुलबर्डची आहे. म्हणजे यांचे आई वडील आहे हे साऊथ आफ्रिकेमध्ये. ओके. म्हणजे हे फुल ब्लड 100% बोर. आता यांचे जे पिल्ल होतात ना ते आपल्या देशी शेळ्यांना क्रॉसिंग साठी पण वापरले जातात. पण ज्या आपल्याकडे जनरेशनच्या शेळ्या आहेत, समजा आता ही तुम्ही इकडे लावू शकता कॅमेरा, हा या जनरेशनच्या या ज्या शेळ्या आहेत, तर या जनरेशनच्या शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी फुल बर्ड लाईनचा ब्रीडर लागतो. म्हणजे 100% बोरचा ब्रीडर लागतो. त्यांनी काय होतं, जनरेशन आपल्याला पुढचं भेटतं. त्या जनरेशनच्या शेळ्याचं काही वजन कमी असतं का? जनरेशन शेळ्या साधारण एक 50 ते 55-60 किलो पर्यंत जातं. म्हणजे डायरेक्ट अर्धा फरक पडतो. म्हणजे 50-60-70 पर्यंत पण जातात. जसं जसं क्वालिटी असते, जसं जनरेशन पुढे असेल तसं तसं ते जास्त वाढत, जसं जनरेशन वाढत जाईल तसं त्यांची क्वालिटी वाढत जाते. यांच्यापर्यंत पोहोचतं. आता साधारण 6-7 जनरेशन नंतर त्या फुलबर्ड पर्यंत पोहोचतात. पण ते 100% होत नाही, ते 99% पर्यंत जातात. बरोबर. तर आपल्या देशी शेळ्यांना क्रॉसिंग साठी पण जनरेशनचे बोकड वापरले जातात आणि बोरच्या जनरेशनच्या शेळ्यांना क्रॉसिंग साठी फुलबर्डचे जे ब्रीडर आपल्याकडे तयार होतात ते जनरेशन वाढीसाठी वापरावं लागतं. आमचं 2021 मध्ये सुरू केला होता आम्ही, साधारण 4-4.5 वर्ष झालेले. 2021 मध्ये तुम्ही 25 शेळ्यापासून सुरू केलं? हो, 25 शेळ्या सुरू केलं. आणि आम्ही काही प्रेग्नंट शेळ्या घेतल्या होत्या, बाहेरून आणल्या होत्या काही, आणि काही अशा तामिळनाडू वगैरे काही ठिकाणी ज्या ठिकाणी बोर पैदास होती त्या ठिकाणून आणल्या होत्या. आणि हळूहळू त्याच्यामध्ये वाढवत जाऊन नंतर त्यांची पिल्ल आम्ही विक्री केली, काही मेल विकत गेलो, त्यानंतर काही आम्ही मदर स्टॉक मध्ये ऍड करत गेलो. असं साधारण आता आमच्याकडे एक 65 मदर स्टॉक शेळ्या आहेत. 65? हो. आणि बाकी किड्स मध्ये साधारण एक सगळे किड्स पकडून एक 100चा आमचा टोटल आताचा पूर्ण शेळ्यांचा हे आहे, क्वांटिटी आहे. तर तुमची जी शेळी आहे तर त्याची विकायचं म्हणलं तर काय प्राइस असते शेळीची, बोकडची? फिमेल जे आहेत ना, म्हणजे आफ्रिकन बोर जातीच्या फुलबर्ड लाईनच्या ज्या फिमेल म्हणतो आपण त्याला जनरेशनच्या, तर त्या जनरेशनच्या ज्या फिमेल आहेत ना त्या साधारण आपण 1500 रुपये किलो फिमेलने विकतो. आणि बोकड जे आहे ते 1000 रुपये किलोने विकतो. बरोबर. म्हणजे देशी शेळ्यांना क्रॉसिंग साठी लोक बोकड जे घेतात, म्हणजे त्यांना आफ्रिकन बोर जातीचा बोकड हवा असतो, तर त्यांना आपण जनरेशनचा बोकड देतो. तो साधारण 1000 रुपये किलोने विकतो. म्हणजे साधारण एक 25,000 पर्यंत बोकड त्यांना भेटतो. आपण साधारण 3 ते 4 महिने झाल्याच्या दरम्यान विकतो. साधारण तेवढ्या दरम्यान त्यांचं 20 ते 25 किलो पर्यंत वजन होतं. आणि साधारण बोकड एक 25 ते 30,000 पर्यंत जातो. आणि फिमेल जी आहे ती 1500 रुपये किलोनं आपण जसं तिची क्वालिटी असते त्या पद्धतीने आपण विक्री करतो. आणि फुलबर्डची काय? फुलबर्ड साधारण एक फिमेल जे आहे त्या 2 लाखापासून पुढे फिमेल भेटतात. आणि ब्रीडर जे आहे साधारण एक 1.5 लाखापासून पुढे भेटतात त्यामध्ये. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता की क्वालिटी मध्ये जर काम केलं तर पैसा हमखास भेटत असतो. आता तुम्हाला 4 वर्ष जेमतेम सुरू करून झालेले आहे. तर तुमचं सुरुवातीला कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला आता, आणि ते त्याच्यापासून तुमचं होणार उत्पन्नाचं एकदा माहिती सांगा आमच्या प्रेक्षकांना. सुरुवातीला जेव्हा स्ट्रक्चरची आम्ही उभारणी केली तर त्याला आम्हाला साधारण एक 30 लाख रुपयापर्यंत खर्च आला. त्याच्यामध्ये आमचं 3000 स्क्वेअर फूटचं शेड आहे. त्यानंतर आमचं 100 बाय 100चं कंपाऊंड केलंय आणि 1000 स्क्वेअर फुटाचं आम्ही स्टोरेज केलंय, जे की आपला सुका चारा स्टोरेजसाठी आपल्याला गरजेचं असतं. ते पावसाळ्यामध्ये चारा आपला भिजू नये, खराब होऊ नये यासाठी एक स्टोरेज बनवावं लागतं. तर ते आपण एक स्टोरेज बनवलं, ते 1000 स्क्वेअर फुटाचं बनवलं. आणि बाकीचं जे आमच्याकडे जरा थोडेसे वाईल्ड अॅनिमलची जरा भीती असल्यामुळे आम्ही 100 बाय 100चं कंपाऊंड केलं. आता 100 बाय 100चं कंपाऊंड 3000 स्क्वेअर फुटचं शेड, एलिव्हेटेड शेड केलं. आता आम्ही जे शेड केलंय तर तुम्ही पाहू शकता 6 फूट जमिनीपासून उंच आहे. आता हे करण्याचा मुख्य उद्देश असा की आपल्याला लेबरची जी अडचण असते शेळी पालनामध्ये, की लेबर न मिळणे, लेबर कंटाळणे. म्हणजे काय होतं, 3000 स्क्वेअर फूटचं शेड जर जमिनीवर असेल तर ते क्लिनिंगसाठी कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा कालावधी जातो. पण ते जर एलिव्हेटेड असेल तर 15 मिनिटांमध्ये सर्व शेड क्लीन होऊन जाते. कारण 80% लेंडी आहे ना ती संपूर्ण खाली पडते. आता या गोष्टी झाल्या आपल्या याच्या संदर्भामध्ये, लेबर संदर्भात. दुसरं म्हणजे की आपण याच्यामध्ये शेळ्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं.
एलिव्हेटेड शेडमध्ये काय होतं, शेळ्यांना व्हेंटिलेशन प्रॉपर भेटतं, त्यांना चिडचिड होत नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये शेळ्यांना कसं चिडचिड चालत नाही, शेळ्या असं उंच जागेवर बसायला बघतात. तर यावेळेस एलिव्हेटेड शेड असतं तर त्यांना अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा कुठल्याही बॅक्टेरियमचं इन्फेक्शन त्याच्यामुळे होत नाही. म्हणून आम्ही त्यावेळेस हे एलिव्हेटेड करण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्यासाठी आम्हाला कॉस्ट गेली, त्यावेळेस जास्त गेली. साधारण आम्ही 175 रुपये स्क्वेअर फुटानं आम्ही फ्लोरिंग बसवलेलं आहे. हे 2021 आम्ही जेव्हा शेड बनवलं तर 3000 स्क्वेअर फूट शेड, 100 बाय 100चं कंपाऊंड, 1000 स्क्वेअर फूटचं गोडाऊन, असं आम्हाला 31 ते 31 लाखापर्यंत खर्च आलेला आहे फक्त स्ट्रक्चरसाठी. आणि ॲनिमलसाठी साधारण 23 लाख रुपयापर्यंत गेलेले. नंतर काही प्लस आम्ही वाढवत गेलो, काही विकत गेलो. असा एक साधारण आमचा सगळा विचार जर केला तर साधारण 60 लाखापर्यंत आम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट आम्ही सुरुवातीला केलेली आहे. आणि आता मग त्याच्यामधून कमाई आता त्याच्यामध्ये सर पहिल्या वर्षी कसं आम्ही प्रेग्नंट फिमेल घेतले होते, तर प्रेग्नंट फिमेल घेतल्यानंतर काही पिल्ले आम्ही मदर स्टॉक मध्ये प्लस केले, काही विक्री केले आम्ही. पण पहिल्या वर्षी शेळीपालनात कसं आहे, संयम खूप महत्वाचा आहे. बरोबर. संयम जर नसेल तर तुम्ही शेळीपालन जास्त दिवस नाही करू शकत. कारण शेळीपालनाचं असं आहे, तुम्हाला इन्स्टंट पैसे भेटत नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागतो. कारण कमीत कमी 1.5 ते पावणे 2 वर्षाचा तुम्हाला अवधी द्यावा लागतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी रिटर्न्स चालू होतात. त्या पद्धतीने आम्ही सर्व प्लॅनिंग केलं होतं. पहिल्यांदा आम्हाला प्रेग्नंट फिमेल घेतल्यामुळे आम्हाला किड्स इन्स्टंट भेटले, पण ते किड्स आम्ही काही मदर स्टॉकमध्ये प्लस केले, काही विक्री केले. म्हणजे आमचा साधारण इयरली आमचं खर्चाचं कसं आहे, आमचं वर्षाला साधारण 7 ते 8 लाख रुपये खर्च असतो. कारण त्याच्यामध्ये लाईट बिल, लेबर, त्याच्यानंतर यांचं मेडिसिन, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन, यांचा चारा, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आम्ही पकडले. कारण आमच्या फार्मच्या कॅल्क्युलेशननुसार आम्हाला 7 ते 8 लाख रुपये एका वर्षाला खर्च येतो. आता हा खर्च आमचा पहिल्या वर्षी नाही निघाला, कारण आम्ही ऑलरेडी मदर स्टॉकमध्ये प्लस करतो. कारण आपल्याला तुम्हाला जर क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्हाला फिमेल विकून चालणार नाही. जर तुम्हाला क्वांटिटी जर वाढवायची नसेल तर तुम्ही विक्री करू शकता. पण आम्हाला तो पण एक टार्गेट होतं की आम्हाला क्वांटिटी पण प्लस करायची होती आणि पैसे पण थोडे खर्च झाले ते पण आम्हाला रिकव्हर करायचे होते. तर पहिल्या वर्षी आम्हाला फार काही इन्कम भेटलं नाही, पण दुसऱ्या वर्षी आम्हाला साधारण एक 10-12 लाखापर्यंत प्रॉफिट त्याच्यामध्ये आला. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी पण एक 14-15 लाखापर्यंत, आणि या वर्षी साधारण एक 18-19 लाखापर्यंत अशी इन्कम आमची दरवर्षी वाढत चालली. कारण जशी जशी क्वांटिटी आमची वाढते तशी तशी इन्कम वाढते. कारण क्वांटिटी वाढली म्हणजे त्यांचे पिल्लांचं प्रमाण वाढून जातं, म्हणजे पिल्लं जास्त येतात. आता आमचे साधारण 60-65 मदर स्टॉक आहे, तर आमचे साधारण एक ॲव्हरेजली 100 पिल्लं तर आमच्या एका लॅक्टेशनला येतात. एक लॅक्टेशन 8 महिन्याचं असतं पूर्ण. 5 महिने त्यांचा प्रेग्नन्सी पिरियड असतो आणि नंतर 3 महिने पिल्लाचे दूध पिणे वगैरे असतं. म्हणजे 8 महिन्यामध्ये एक लॅक्टेशन पूर्ण होतं. 8 महिन्यामध्ये साधारण एक आम्हाला पूर्ण एक 100 पिल्लं ॲव्हरेजली भेटतात. तर त्या पद्धतीने आमचं हळूहळू नियोजन चालू आहे. अजूनही आमचा एक 100 मदर स्टॉक करण्याचा प्रयत्न आहे. 100 मदर स्टॉक आणि बाकी काही आमच्या 10 फुलबर्डच्या फिमेल, ज्या आता तुम्ही या पाहू शकता, या फुलबर्डच्या ज्या फिमेल आहेत या अशा 10 फिमेलचा आमचा प्लॅन आहे. जेणेकरून आपण जनरेशनच्या पण किड्स विकू शकू आणि त्याबरोबर एक फुलबर्डचा ब्रीडर पण शेतकऱ्यांना, ज्यांना जनरेशन मध्ये फिमेल घ्यायच्या, त्यांना आपण फुलबर्डचा पण एक पिल्लू विकू शकतो. म्हणजे 2 महिन्यात हे 3दा प्रजनन होतं. 2 वर्षामध्ये 3 वेळेस होतं. हो, 2 वर्षामध्ये 3 वेळेस प्रजनन होतं. हो. आणि त्यांचे जे पिल्लाची कशी क्वांटिटी असते मग? 80% जुळी करडत येतात, 10% सिंगल आणि 10% ट्रिपलेट, असा त्यांचा रेशो आहे. म्हणजे जेमतेम पकडलं तर 100 शेळी तुम्ही पालन केली तर 200 तुम्हाला एका वर्षामध्ये भेटून जाईल. हा, तसं कॅल्क्युलेशन आपण 2चं पकडून चालत नाही, 1.7 पकडावं लागतं. म्हणजे साधारण 100 शेळ्यांना तुम्हाला 170 पिल्लं येतील. ओके, असा कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये. कारण काहींना सिंगल होतं, काहींना डबल, काहींना 3 होतात. म्हणजे ते ॲव्हरेजली आपण जर विचार केला तर 100 पिल्ला मागे तुम्हाला 170 किड्स भेटतील, असं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आहे. आता तुम्ही जे ब्रीडिंग साठी बोकड विकतात, तर एकदा मला त्याची क्वालिटी दाखवा. आणि एक तुम्ही जे शेळी विकता, हो, ते त्याची पण क्वालिटी दाखवा आणि त्यांची मला किंमत पण सांगा. दाखवा. हे बोकड आहे ना, 1000 रुपये किलोनी विक्री करतो. म्हणजे आपण देशी शेळ्यांना क्रॉसिंगसाठी या प्रकारचे ब्रीडर वापरतात, म्हणजे जेणेकरून ज्यांचं पिल्लं आहे ते 50% बोर होतं. हे आता साधारण एक 4 महिन्याचे पिल्लं आहेत, साधारण 4-4.25 महिन्याचे आहेत. पण आता वेट त्यांचं 25 ते 30 किलोच्या दरम्यान आहे. म्हणजे मला या बोकडांचे 25 ते 30 हजार रुपये एका बोकडाचे भेटतात. किती महिन्यामध्ये? साधारण 4-4.5 महिन्यामध्ये. 4 महिन्यामध्ये साधारण हे 25 किलो पर्यंत जातात. ते तर मला ह्या 1000 रुपये किलोनी 25 ते 30 रुपये, जेवढं वजन असेल, समजा ते 30 किलो असेल तर 30,000 रुपये, 28 किलो असेल तर 28,000 रुपये, म्हणजे 1000 रुपये किलो प्रमाणे आपल्याला पैसे भेटतात. आता त्यासोबत या फिमेल पण आहेत, तुम्ही शेजारी पाहू शकता, या ज्या फिमेल आहेत, या फिमेल पण साधारण आपण 1500 रुपये किलो विकतो. या पण एक साधारण 4-5 महिन्याच्या फिमेल आहेत. या पण साधारण आता 25 किलोच्या आसपास फिमेल असते, काही 30 किलोच्या आहेत, काही मोठ्या आहेत. या सगळ्या शेळ्या फिमेल ज्या आहेत या आपण ब्रीडिंगसाठी विकतो. म्हणजे ज्यांना नवीन स्टार्टअप करायचंय, ज्यांना बोरमध्ये काम करायचंय, तर त्यांना आपण या
फिमेल आणि एक ब्रीडर असं आपण त्यांना कॉम्बिनेशन विकत असतो. 1500 रुपये किलो फिमेल आणि 1000 रुपये किलो मेल. तर मित्रांनो, तुम्ही पण शेळी पालन करत असाल गावरांमध्ये किंवा उस्मानाबादीमध्ये, आणि जर तुम्हाला 30% जो करड आहे त्याचा तुम्हाला 30% मध्ये वजन वाढ करायची असेल तर नक्की तुम्ही या ब्रीडरचा वापर करू शकता. तर तुम्ही हे शेळी पालन करत असताना याचं मला एकदा चाऱ्याचं नियोजन कसं आहे, तुम्ही याला कशा पद्धतीचा चारा देत असता, याला काय फिडिंग देत असता, आणि याचं सगळं काही एकदा नियोजन सांगा कसं आहे. तर आम्ही काय करतो, सकाळी 7 वाजता त्यांना खुराक असतो. 7 वाजता एकदा गव्हाणी सगळ्या क्लीन करून सकाळी आम्ही खुराक म्हणून मका दाना आणि बारामतीवाल्यांची पॅलेट फीड येतं डायरेक्ट रेडीमेड, ते वापरतो. साधारण ते एका शेळीसाठी एक साधारण 250 ते 300 ग्रॅम आम्ही देतो. म्हणजे सकाळी 7 वाजता त्यांना एका शेळीसाठी 250 ते 300 ग्रॅम पर्यंत जाईल इतका तो खुराकामध्ये आम्ही दाना त्यांना देतो. त्याच्यानंतर 9 वाजता आम्ही काय करतो, तूरचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा अल्टरनेट वापरतो. 9 वाजता सगळ्यांना तूरचा किंवा सोयाबीनचा भुसा टाकतो आणि दुपारी 1:30 वाजता आम्ही त्यांना हिरवा चारा टाकतो. हिरव्या चाऱ्यामध्ये आमच्याकडं नेपियर आहे, हिरवी मका आहे, त्यानंतर आम्ही तुती, सुबाबळ, मेथी घास या सगळ्या गोष्टी आम्ही काय करतो एकत्र करतो कुटी, आणि त्याच्यामध्ये ते त्यांना वापरतो. आता दुपारी हिरवा चारा झाला की आम्ही संध्याकाळी काय करतो, मुरघास आहे आमच्याकडे सायलेज, तर ते सायलेज आम्ही त्यांना संध्याकाळी 6 वाजता सायलेज सगळ्यांना देतो. तर हे तर झालं त्यांचं नियोजन. तर आता मला संपूर्ण तुम्ही जे इथं स्ट्रक्चर उभारलेलं आहे, तर यामध्ये मला वेगवेगळे कंपार्टमेंट पण दिसत आहे. तर आणि त्या कंपार्टमेंट मध्ये तुम्ही वयानुसार सॅग्रिगेट करून आणि प्लस प्रेग्नंट शेळ्या ते असं सगळं काही तो बोर सगळं एक सेपरेट ठेवलेलं आहे. तर त्याची एकदा संपूर्णपणे माहिती द्या. आणि हे इथं दिसतं एक प्लास्टिकचं आहे, तर याची पण एकदा माहिती द्या कसं आहे. तर आता हे जे आहे ना खाली तुम्ही पाहू शकता, याला प्लास्टिक पीव्हीसी फ्लोरिंग म्हणतात याला. आता याचं जे वैशिष्ट्य तुम्हाला मी मगाशी सांगितलं की शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, जो क्लिनिंगचा आपला वेळ आहे तो वेळ वाचला जातो. म्हणजे आपण जर 3000 स्क्वेअर फूट शेड जमिनीवर असेल तर ते क्लिनिंगसाठी 1.5 तासाचा आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास इतका वेळ जाईल. बरोबर. पण तेच जर आपण एलिव्हेटेड असेल तर ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण शेड क्लीन होईल. जेणेकरून तुम्हाला इथं बिलकुल कुठल्याही प्रकारचा वास पण येत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की इथं शेळ्या आहेत. कारण शेळ्या म्हटलं की वास प्रचंड, त्या लेंड्या, त्यांचं मलमूत्र या गोष्टीमुळे वास येतो. हो, आम्ही एंट्री केल्यापासून बघतो की असा कसल्याच प्रकारे अजिबातही वास येत नाही. त्याचं मुख्य कारण ते आहे की ते एलिव्हेटेड वर आहे, 6 फुटापासून जमिनीपासून वर आहे आणि सगळ्या 80% लेंड्या खाली पडून जातात. त्याच्यामुळं शेळ्यांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपला जो लिव्हरचा जो त्रास आहे तो त्याच्यामध्ये कमी होतो. म्हणजे त्याला आपल्याला जास्त मेहनत लागत नाही याच्यामध्ये. आणि दुसरा विषय आहे आपला याचा जो कंपार्टमेंटचा. आता आपण एक कंपार्टमेंट छोटे छोटे बनवलेत, त्याच्यामध्ये आपण छोटे किड्स, समजा 3-4 महिन्याचे किड्स आहे, त्याच्यानंतर ते काही गाभण शेळ्या आहेत, काही आपण ब्रीडर साठी एक सेपरेट केलेलं आहे, काही आपल्याकडे फुल वडचे अॅनिमल आहेत त्यांच्यासाठी सेपरेट केलं आहे, जे खाली झालेल्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट कंपार्टमेंट. म्हणजे आपण सगळे साधारण एक 10 कंपार्टमेंट केलेले. 10 कंपार्टमेंट मध्ये आपण वेगवेगळ्या म्हणजे जशा वयाच्या, काही छोट्या, काही मोठ्या, काही खाली झालेल्या शेळ्या, काही गाभण शेळ्या, काही आता नुकतेच आम्ही तिकडचं एक कंपार्टमेंट पण असं बनवलंय की इथे शेळ्या डिलिव्हरीसाठी आम्ही छोटे छोटे कंपार्टमेंट बनवले. तर शेळ्या डिलिव्हरीच्या वेळेस आम्ही त्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतो. म्हणजे त्यासाठी ते आपण ते वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहे. ओके. आणि आता इथं मी खाली बघितलं की इथं तुम्ही कोंबडी पालन पण केलेलं आहे. हो. तर त्याची एकदा माहिती सांगा. चला आपण खाली बघू. चला ना, खाली जाऊया ना आपण. आम्ही काय करतो, आम्ही साधारण एक छोटे पिल्ल आणून मोठे करतो. आता त्याच्यामध्ये आम्ही काही घरी पण बनवतोय. म्हणजे आम्ही स्वतः कोंबड्या, आमची गावरान कोंबड्या बसून ते अंडे बुन त्याचे पण पिल्ल तयार करतो. ते पण आता आम्ही काढतोय काही. त्याच्यानंतर आम्ही देशी क्रॉस म्हणतो आपण ब्रीड त्याला, तर त्या जातीच्या आम्ही कोंबड्या ठेवतो. आता त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, साधारण 250-300च्या आम्ही पिल्ला आणतो. 250 ते 300 पिल्ला आणतो आणि ते साधारण एक 15 दिवस एका रूम मध्ये थोडस त्यांना साईडला ठेवून, म्हणजे थोडेसे 1 महिनाभर साईडला ठेवून नंतर आम्ही पुन्हा याच्यामध्ये टाकून देतो. म्हणजे ते पूर्ण ज्या शेळ्यांच्या लेंड्या खाली पडतात ते तुम्ही पाहू शकता, त्या पूर्ण लेंड्या फोडण्याचं काम ते करतात त्याच्यामध्ये. आणि जो वरती आपण जो चारा टाकतो शेळ्यांना, त्याच्यापैकी काही वेस्टेज असतं, ते पण वेस्टेज पण ते खात राहतात. म्हणजे एक्स्ट्रा त्यांना फार काही देण्याची गरज पडत नाही. चला ना जाऊ. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की छानपैकी इथे इंटिग्रेटेड फार्मिंग पण केलेली आहे. वरतून जे शेळ्याची लेंडी पडते ती संपूर्णपणे इथे ज्या कोंबडे पालन केलेलं आहे, तर कोंबडी काय करते की ती मध्ये
लेंडीमध्ये असलेलं दाणं आहे त्याला फोडून ते खाण्याचं काम करत असते. तर इथं जी कोंबडी आहे तर तिला वेगळं काही असं फिडिंगचं पण आपल्याला आवश्यकता नसते. तर त्याची संपूर्णपणे माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊ. आम्ही काय करतो, साधारण एक 200 ते 250 कोंबडीचे पिल्ल आणतो आणि ते छोटे एका ठिकाणी बोर्डिंग करून ते आम्ही नंतर याच्या शेड खाली टाकतो. तर या ठिकाणी शेळ्यांना म्हणजे आपल्या शेळ्यांचे जे खाली लेंड्या पडतात, त्यांचं वेस्टेज पडतं, या सगळ्या वेस्टेजवर ज्या काही कोंबड्या आहेत त्या जवळजवळ 70% त्यांचा चाऱ्याचा खर्च वाचतो. कारण 30% त्यांना फक्त आपण ओरली जे काही फीड आहे ते देतो. बाकी त्यांचं लेंड्या फोडणं, लेंड्यांमध्ये जे दाणे असतात ते खाण्याचं काम चालू असतं. जो चाऱ्यामध्ये जे वेस्टेज खाली पडतं ते पण खात असतात. म्हणजे आपल्या याच्यामध्ये खूप सारा खर्च वाचतो. कारण आपण कोंबड्या खाली जे पाळतो त्याचा आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट त्याच्यामध्ये भेटतो. आता आम्ही बऱ्याच कोंबड्या आता याच्यामध्ये विक्री केल्यात, त्याच्यामुळे आता सध्या क्वांटिटी कमी आहे. तर नंतर आमच्याकडे किड्स आहेत, आता छोटे पिल्लं आहेत ते आता. त्यामुळे जेवढं काही याच्यापासून उत्पन्न निघतं ते एक्स्ट्रा उत्पन्न निघतं. तर तुम्ही साधारणतः किती कोंबड्या पाळता इथं? आम्ही साधारण एक 250 ते 300 कोंबड्या ठेवतो. आम्ही जास्त ठेवत नाही, 250 ते 300 कोंबड्या ठेवतो आणि ते मोठे करून आम्ही साधारण एक 4 महिन्यामध्ये ते विक्री करतो. तर खर्च वजा जाता तुम्हाला किती उत्पन्न होतं? 300 रुपयापर्यंत, 300-400 रुपयापर्यंत कोंबडी विकतो. साधारण एक 100 ते 150 रुपयापर्यंत खर्च येतो. म्हणजे 200-250 रुपये आपल्याला एका पिल्ला मागे भेटून जातात. तर एक वर्षात 3 लॉट होतात. 3 लॉट करून आपण 3च लॉट टाकतो 4-4 महिन्यांचे. त्या पद्धतीने आपण विक्री करतो. तर याचं एकंदरीत बघितलं तर किती नफा तुम्हाला याच्यापासून राहतो मग कोंबड्यामध्ये? साधारण एक वर्षाचा हिशोब केला तर साधारण तुम्हाला तो आम्हाला 1 लाखापर्यंत आम्हाला कोंबड्यांचं उत्पन्न आम्हाला नेट प्रॉफिट राहतो. आणि हे जे लेंडी खत आहे त्याचं पण आम्हाला वर्षाला साधारण 1.25 लाखापर्यंत त्याचा फायदा होतो. म्हणजे ते विक्री करतो आपण, जी लेंडी तयार होती. कारण 6,000 रुपयापर्यंत टेलर विक्री केला जातो. म्हणजे ज्याचे साधारण आम्हाला 15 टेलर आम्ही इयरली याचं खत निघतं. तर ते आम्ही साधारण 5 किंवा 6,000 रुपये ट्रेलरने विक्री करतो. तर आता इथं संगोपन कसं केलं जातं, तुमच्या शेडचं स्ट्रक्चर कसं आहे आणि तुमच्या ते आफ्रिकन गोट आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण इथं घेतलेली आहे. परंतु याची आता सेलिंग करायची खूप मोठी अडचण असते. तर तुम्ही त्याची सेलिंग कशी करता ते एकदा प्रेक्षकांना समजून सांगा. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, शेळी कुठली असू द्या तिचं एंड यूज हे मटन आहे. म्हणजे कुठलीही शेळी असू द्या, तुमची फुलबडची असू द्या किंवा गावरान शेळी असू द्या, त्यांचं एंड पर्पज हे मटन आहे. आता आज आपण विचार काय करतोय की आज ब्रीडिंगसाठी बोर जात विकली जाते. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो, आज आपण 1500 रुपये किलो फिमेल आणि 1000 रुपये किलो बोकड या पद्धतीने आपण विक्री करतो. पण हे का करतोय? कारण ह्या ब्रीडचा जेवढा प्रसार व्हायला पाहिजे तो अजून प्रसार झाला नाही पूर्ण भारतभर. ज्यावेळेस संपूर्ण भारतभर या ब्रीडचा प्रसार होईल, म्हणजे घरोघरी बोरच्या शेळ्या तुम्हाला दिसतील, त्यावेळेस ते डायरेक्ट कटिंग मार्केटसाठी जाणार आहे. आज शेळी पालन हे फक्त कटिंग मार्केटसाठी केलं जातं. मग तुम्हाला सांगतो, शेळी पालनाचा उद्देश काय असतो की आपण पिल्लं विकून त्याच्यापासून पैसे मिळवायचे. आता जर आपण विचार केला की देशी शेळ्या जर आपण पाळल्या तर देशी शेळ्यांचं पिल्लू 6 महिन्यामध्ये 20 किलो होतं. आता 20 किलो पिल्लू तुम्ही 6 महिन्यामध्ये 400 रुपये किलोनं त्या पिल्लाचे तुम्हाला 8,000 रुपये भेटतात. बरोबर? म्हणजे तुमचा आज जिवंत जो रेट बोकडाचा चालू आहे तो 400 रुपये चालू आहे. 400 रुपये किलोनी 20 किलो पिल्लाचे तुम्हाला 8,000 रुपये 6 महिन्यानंतर भेटतात. आणि तेच जर तुमचं जर बोरचं जर पिल्लू असेल तर तुम्हाला 4 महिन्यामध्ये 25 किलो पिल्लू होणार आहे. तर ते 4 महिन्यामध्ये 25 किलोचं पिल्लू तुम्ही 400 रुपयाने विकलं तर त्याचे तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे हा तुम्हाला आजचा फायदा सांगतो मी. आणि पुढच्या 10 वर्षांनंतर हे डायरेक्टली कटिंग मार्केटसाठी जाणार आहे. बोर सुद्धा कटिंगला वापरलं जाणार आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये हे सर्रास मटन मार्केटसाठीच वापरलं जाणारं ब्रीड आहे. बरोबर. पुढच्या 10 वर्षांनंतर हे डायरेक्टली जरी कटिंगला गेलं तर आजचा रेट 400 रुपये पुढच्या 10 वर्षामध्ये तो 700-800 रुपयापर्यंत जाणार आहे. मग 800 रुपयांनी जरी तुम्ही जर कटिंगला पिल्लू विकलं तर तुम्हाला त्या 25 किलोचे 16,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे तुम्ही पुढचं भविष्यात कटिंग मार्केटच्या हिशोबाने जरी तुम्ही आज शेळीपालन बोरचं सुरू केलं तरी तुम्हाला ते भविष्यात चांगल्या प्रकारे पैसे कमवून देणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या कोणी आमच्या प्रेक्षकांना हा व्यवसायामध्ये उतरायचा आहे तर त्यांना तुमचा काय सल्ला राहील? तर मी ज्यांना नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे त्यांनी 10 कुठल्याही ब्रीडच्या शेळ्या सुरू घेऊन आणि एक बोरचा ब्रीडर घेऊन सुरुवात केली तरी पण त्यांची जी पिल्लं आहे ती 50% बोरचे पिल्लं तयार होतील. तर त्यांची ग्रोथ चांगली होईल. म्हणजे त्यांची जी वजनवाढ आहे जी आपल्याला 6 महिन्यात 20 किलो होती तर तुम्हाला 4 महिन्यामध्ये 20 किलो होईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीच्या शेळ्या घ्या पण त्याला एक ब्रीडर तुम्ही बोरचा वापरा.
किंवा ज्यांना बोरमध्ये काम करायचं, ज्यांना बोर ब्रीडिंग मध्ये काम करायचं, ते डायरेक्ट एक 5 फिमेल आणि एक बोकडापासून जरी सुरू केला आणि सध्या फक्त क्वांटिटी वाढवली, तर भविष्यात तुम्ही डायरेक्ट कटिंग मार्केटसाठी क्वांटिटी घेऊन काम केलं तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसे भेटतील. म्हणजे तुम्ही 5 बोरच्या फिमेल आणि एक बोकड घेऊन गेला तरी पण तुम्ही पुढच्या 5-10 वर्षामध्ये एक साधारण 100-125 क्वांटिटी तुम्ही बनवू शकता. म्हणजे माझं लोकांना हेच सांगणं आहे की तुम्ही आज 5 फिमेलने जरी सुरू केलं तरी पुढचं भविष्यात तुम्ही चांगल्या प्रकारे कटिंग मार्केटसाठी ॲनिमल डेव्हलप करू शकता. आणि जर बोरच्या नाही घेऊ शकला तर तुम्ही देशी शेळ्या घ्या, त्याला बोकड तुम्ही बोरचा वापरा आणि त्याच्यापासून पिल्लं तयार करून ते तुम्ही कटिंग मार्केटला विका. पण तुमची जी वजन वाढ आहे ती तुम्हाला 4 महिन्यामध्ये 20 किलो होईल. तुमचा पुढचा वेळ वाचेल, तुमचा खर्च वाचेल आणि तुम्हाला पैसे जास्त भेटतील. तुम्हाला जर कोणाला नवीन या व्यवसायामध्ये सुरू करायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या फार्मवर पण पिल्ले उपलब्ध असतात विक्रीसाठी. आमच्या सरस्वती बोरगोट फार्म म्हणून तांबोळ, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमचा फार्म आहे. माझा मोबाईल नंबर पण 9623901480. जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. हे पूर्णपणे तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.